सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 12 नोव्हेंबर 2023 रविवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आलेले आहे. सकाळी उठल्याबरोबर अंघोळीच्या पाण्यात टाका फक्त ही एक वस्तू. पैसा, आरोग्य, वर्षभर सुख, शांती, समृद्धी लाभेल. 12 नोव्हेंबर नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असेही म्हटले जाते. या दिवशी भविष्य पुराण आणि पद्मपुराणानुसार आपण ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वीच उठावे. जी व्यक्ती उशिरा उठते, सूर्योदयानंतर उठते, ती व्यक्ती नरकात जाते अशी समजूत आहे. अभ्यंग स्नान करावे, तेल उटणं लावून अभ्यंग स्नान करावे. सूर्योदयापूर्वी जी व्यक्ती अभ्यंग स्नान करते त्या व्यक्तीवर माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू अतिशय प्रसन्न होतात. त्यांची कृपा प्राप्ती होते. सर्व देवी देवता प्रसन्न होतात. उठणे म्हणजे या शब्दाचा अर्थ म्हणजे उठणे, उठा, जागे व्हा असा याचा अर्थ होतो. आपले मन, आत्मा, शरीर एवढे पवित्र करा की प्रत्यक्ष परमेश्वराने त्यात वास केला पाहिजे. श्रीकृष्णाने नरकासूर राक्षसाची युद्ध करून त्याला आश्विन वद्य चतुर्दशीला ठार मारलं. नरक चतुर्दशीला 16,000 स्त्रियांची या बंदिवासातून मुक्तता केली व राजधानीत घेऊन आले. श्रीकृष्ण राजधानीत त्या स्त्रिया परत आल्या तेव्हा सर्व लोक त्या स्त्रियांकडं कुदृष्टीने बघायला लागले. स्त्रियांच्या मनात आले, आमची काय चूक झाली की आमची स्थिती अशी व्हावी. असे म्हणून त्या स्त्रियांनी आपल्या मानाखाली घातल्या. भगवान श्रीकृष्णांना ते समजले व त्यांनी त्या स्त्रियांना उटणे लावून स्नान करायला सांगितले व तुम्ही आतापर्यंत भोगलेल्या नरकाला उटण्याने लावून स्वच्छ करा असा आदेश दिला. त्याप्रमाणे त्यांनी तसे केले. त्यानंतर श्रीकृष्णाने सर्वांसमोर त्या स्त्रियांना प्रतिष्ठा मिळवून दिली. ती म्हणजे मी तुम्हाला पत्नी रूपात स्वीकार करतो असे म्हणतात त्या स्त्रियांच्या मानावर झाल्या. त्यानंतर त्या सर्व स्त्रियांनी उटण्याने स्नान केले. त्यामुळे त्यांचे मन, आत्मा, शरीर पवित्र झाले. उटण्याच्या स्नानाने स्वच्छता वाढेल. शरीर, मन, आत्मा पवित्र होईल. आरोग्य चांगले राहील. आपले मन, आत्मा, शरीर पवित्र करून प्रत्यक्ष भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या कार्यासाठी आपले शरीर वापरावे. एवढे शरीर आपले पवित्र झाले पाहिजे. कारण महाराज म्हणतात, मैं गया नहीं जिंदा हूँ. आणि महाराजांचे कार्य जगात अविरत सुरूच आहे. महाराजांचा आता देहरूपी शरीर नाही, म्हणूनच महाराज तुमचे, आमचे शरीर, मन, आत्मा वापरतात. पण ते एवढे पवित्र झाले पाहिजे की महाराजांच्या कार्यासाठी जर आपले शरीर महाराज वापरतील तर आपल्यासारखे भाग्यवानच कोणी नाही या जगात. याचा विचार तुम्हीच करा. आणि या दिवशी लवकर उठून आपल्याला अभ्यंग स्नान करायचे आहे. तर यावर्षी अभ्यंग स्नानाचा मुहूर्त आहे सकाळी 5:28 पासून ते सकाळी 6:41 पर्यंत. पुन्हा एकदा सांगते, 12 नोव्हेंबर 2023ला नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन या वर्षीचा अभ्यंग स्नानाचा मुहूर्त आहे सकाळी 5:28 पासून ते सकाळी 6:41 पर्यंत. अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त आहे. 1 तास 20 मिनिटांचा अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त आहे. या दिवशी सर्वांनी सूर्योदयाआधी स्नान करण्याचा प्रयत्न करा. जी व्यक्ती या दिवशी लवकर उठून स्नान करत नाही त्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही असे म्हटले जाते. या दिवसाच्या अभ्यंग स्नानाचे फायदे भरपूर आहेत, म्हणून याचा लाभ आपल्याला घ्यायचाच आहे. आणि सर्वांनी जेवढं जमेल तेवढं लवकर उठण्याचा प्रयत्न करा. लहान लेकरं आहे माहिती आहे, पण तरी पण या दिवशी जरा लवकर उठण्याचा प्रयत्न करा. स्नान करण्याचा प्रयत्न करा लवकर. स्नान करण्याच्या पाण्यात काही वस्तूंचं महत्त्व आहे या दिवशी. यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्य प्राप्त होते. या दिवशी अंघोळीच्या पाण्यात 1 किंवा 2 आंब्याची पानं टाकून मग अंघोळ करायची आहे. आणि अजून एक वस्तू म्हणजे आवळा. थोडीशी आवळ्याची पावडर असेल किंवा आवळ्याचा रस असेल तुमच्याकडं किंवा अख्खा आवळा असेल, थोडासा कापून एखादा तुकडा जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून दिला तरीही चालेल. या 2 वस्तूंचे महत्त्व इतके आहे, जर या वस्तूंपैकी एक जरी वस्तू पाण्यात टाकून आंघोळ केली माता लक्ष्मीसह श्री विष्णूंचा कृपा आशीर्वाद मिळेल. आंब्याची पानं तर शुभतेचे प्रतीक आहे. मंगल प्रसंगी आंब्याच्या पानांचे खूप महत्त्व असते. आवळा तर श्री विष्णू माता लक्ष्मीच प्रिय आहे.
म्हणून या दिवशी या 2 वस्तूंपैकी एक का होईना वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून अभ्यंग स्नान करा. दोन्ही वस्तू जर नसले तुमच्याकडं तर काय करावं, पण ह्या वस्तू एक का होईना आणूनच ठेवा. नाही तर तुम्ही सरळ 2 चमचे दूध टाका आणि थोडीशी हळद तर आपण जे उटणं वापरतो त्यात तर हळद असतेच, पण प्रयत्न करा थोडेसे आंब्याचे पानं घरात आणूनच ठेवा. प्रत्येकाच्या बादलीत 1 किंवा 2 आंब्याची पानं, पण ज्याने आंघोळ केलेली आहे त्याच पाण्यात पुन्हा 30 पानं टाकायची चूक करू नका. प्रत्येकाला पानं वेगळे घ्या. एका माणसाच्या आंघोळीच्या पाण्यात तुम्ही 1 जरी पान टाकलं तरी चालेल, पण ते पान काढून टाकून द्या ते 1 पान, आणि मग दुसरा मनुष्य जेव्हा आंघोळ करेल, दुसरी व्यक्ती, त्याच्या स्नानाच्या बादलीत पाण्यात दुसरं पान हवं. एकच पान टाकाल आणि त्यातच पाणी टाकाल, ही चूक करू नका. लहान मुलं का होईना, लहान बाळ असेल त्या बाळाच्या पाण्यात पण तुम्हाला वेगळंच आंब्याचं पान पाहिजे आहे. आईने आंघोळ केली आणि त्याच पाण्यात मुलाला आंघोळ घालताय असं नाही. प्रत्येकाच्या बादलीत 1 आंब्याचं पान किंवा 2 आंब्याची पानं वेगवेगळीच हवी आहे. तर उरलेलं पाणी टाकून द्या. कोणी कोणाचं उष्ट पाणी आंघोळीचं वापरू नका. दोन्ही टाकल्या वस्तू तुम्ही तरी चालेल. आवळ्याचा तुकडा, आवळ्याचा रस, आवळ्याची पावडर जे असेल घरात ते टाका, पण नक्की टाका. आणि आंब्याचे पानं तर ह्या दिवशी आपल्याला तोरणाला पण लागणारच आहे. लक्ष्मीपूजन आहे, दिवाळीचा सर्वात मोठा दिवस आहे. आंब्याची पानं अवश्य आणूनच ठेवा आणि आंघोळीच्या पाण्यात अवश्य टाका. आंघोळीच्या पाण्यात हळद पण टाकून आंघोळ केल्याने सर्व नकारात्मकता निघून जाते. पण या दिवशी आपण जे उटणं लावतो त्यात सुद्धा हळद असतेच, म्हणून पाण्यात हळद नाही टाकली तुम्ही तरी चालेल. पण या 2 वस्तू आठवणीने टाकायच्या आहे, ती म्हणजे आंब्याची पानं आणि आपल्याला आवळ्याचा रस किंवा आवळ्याचा तुकडा, आवळ्याची पावडर जे असेल तुमच्याकडं ते टाका, पण नक्की टाकून मग आंघोळ करा. सर्व तुमच्यातली नकारात्मकता निघून जाईल. आपलं शरीर इतकं पवित्र करायचं आहे. प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या शरीरात वास केला पाहिजे महाराजांनी. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.